काँग्रेसवासी झालेल्या प्रशांत जगताप यांची कोंडी झाली आहे। जगताप यांनी मागितलेल्या जागांवरून मतभेद सुरू आहे। प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीला अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, संकट काही संपत नाहीयेत। नक्कीच, कारण की काल महाविकास आघाडीची जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये प्रशांत जगताप आणि त्यांच्या मातोश्री या दोन ठिकाणच्या ज्या जागा आहेत वानवडे भागातल्या, त्या जागेंवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा दावा आहे आणि त्या दोन्ही जागा या आम्हालाच मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी कालच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। मुळामध्ये आपण पाहतोय की प्रशांत जगताप यांनी आता शरद पवार यांच्या पक्षाचा राजीनामा दिलाय, काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे वानवडी भागातून जिथून ते याआधी प्रतिनिधित्व करत होते ती जागा त्यांना काँग्रेसकडून मिळेल अशी शक्यता होती। त्या अनुषंगाने त्यांनी पक्षात प्रवेश केला। मात्र आता प्रशांत जगताप यांचीच कोंडी झाल्याचं या माहितीतून पाहायला मिळत आहे, कारण की शरद पवार यांचा पक्ष त्या दोन जागा आहेत त्या काँग्रेसला सोडायला तयार नाही आणि त्यामुळे या जागेवरून सुद्धा सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये तुटुंबेमे होताना पाहायला मिळते। नेमका यावर काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं आहे। पण ज्या पद्धतीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा त्या दोन जागा या आमच्याच आहेत आणि आमचाच उमेदवार असेल जर महाविकास आघाडी झाली तर असा दावा कालच्या बैठकीमध्ये केलेला आहे। आणि त्यामुळे प्रशांत जगताप आता नेमकी काय भूमिका घेणार किंवा प्रशांत जगताप दुसऱ्या जागेवरून लढणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।